यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 6:30 वाजलेत आणि आज थोडंसं लवकर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर आज बनणार शेवग्याची शेंग टाकून वरण आणि जे पालेभाज्या म्हणजे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये थोडंसं शेअर केलेलं आहे की ते कशाचा पाला आहे मला नक्की सांगा. तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर त्या पाल्याची भाजी बनवायची आहे. आता ते कशाचं म्हणतात मला नाव माहिती नाहीये. बाबा म्हणतात की चांगलं असतं आणि शेतातून आणलेलं आहे त्याने. तर त्याच पाल्याची भाजी बनवायची आहे मला. आता हे कशा पद्धतीने बनवते ते पण मी मावशीला विचारलेलं आहे. मावशी म्हणत आहेत की एकदम सोपी पद्धत आहे, डाळ टाकून ही भाजी सुकी बनवायची आहे. इकडं सगळा पाला मी काढून घेतलेला आहे आणि आज मावशी पण जाणार आहेत परत, येऊन 3-4 दिवस झालेला आहे. तर मावशी म्हणत आहेत आता परत जाणार आणि सोनाळमध्ये 2 दिवस राहणार आहे पूजाकडे. तर ठीक आहे म्हणलं, तिकडे पण त्यांना म्हणजे जावं असं वाटतं सगळीकडे. मावशींना सगळ्यांना भेटत बोलत राहतात ना, छान वाटतं आणि ओळख पण असते. नाहीतरी आपल्यासारखं नाही, आपण कसं दिवसभर घरीच असतो, मावशीच तसं नाही, सगळीकडे जातात. छान पण वाटतं त्यांना सगळ्यांना भेटणं बोलणं. तर इकडे मावशीचं आवरलेले आंघोळ वगैरे झालेली आहे मावशीची. आता इकडे मी भाजी जी आहे ना, म्हणजे पालेभाज्या, म्हणजे तुम्हाला बघून थोडासा अंदाज लागला असेल कशाचा पाला आहे. मला नक्की सांगा, जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कशाचा पाला आहे. तर इकडे मी डाळ लावलेली, डाळ शिजत आहे तोपर्यंत मी हा सगळा पाला छान व्यवस्थित बारीक चिरून घेत आहे आणि यामध्ये थोडीशी मसुरीची डाळ टाकून ही भाजी बनवायची आहे, सुकी भाजी बनवायची आहे. आणि अशा पालेभाज्या खाल्ल्या पण पाहिजे, चांगल्या असतात. इकडे एकदम बारीक जितकं जमेल तितकं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. पाणी पण इकडे बाबांसाठी गरम करायला ठेवलेलं होतं, छान गरम झालेले पाणी. आता नेऊन मी बाथरूममध्ये ठेवते, म्हणजे बाबा नंतर आंघोळीला जातील. मावशीचं तर आवरलेलं म्हणजे सगळ्यांना एकेकाला पाणी द्यावं लागतं. मला स्वतःहून त्यांना घेता येत नाही, मावशीला तरी ओतून पण घ्यायला येत नाहीये, ओतून द्यावं लागतं. तर हे करण्यामध्येच मला थोडासा लेट होतं. तरी पण मावशी म्हणत होती की लवकर जाईन मी, आंघोळ वगैरे तिकडे जाऊन करते पूजाकडे. म्हणलं आंघोळ न करता जाऊ नका, आंघोळ करा, जेवण करा आणि भरपूर बस आहे, तासाला एक बस आहे. तर तुम्ही 9च्या बसला जावा. तर ठीक आहे म्हणत आहेत मावशी, म्हणून ते आंघोळ वगैरे आपण रेडी होऊन बसलेले आणि मी थोडंसं लवकर स्वयंपाक करत आहे, म्हणजे मावशी जेवण करून जातील. तसं तर नाश्ता वगैरे मावशीला तितका आवडत नाही, जसं पोहे सुशेला बनतो ना. तर म्हटलं गरम गरम भाकर बनवायची आणि मस्त अशी सुकी, हे जी त्यांची फेवरेट भाजी आहे ना, म्हणजे बाबांची फेवरेट आहे, त्यांना आयुर्वेदिक खूप आवडतं. जसं की पालेभाज्या वगैरे जी शेतात भेटतात ना, म्हणजे त्याचे नावं पण आपल्याला माहिती नसतात, पण बाबांना सगळं माहिती असतं. आणून दिलं तरी कशा पद्धतीने करायचं ते पण मला माहिती होईना, कारण कधी करून माहिती नसतं, कधी खाऊन माहिती नसतं, पण खूप चांगले असतात हे. तर असो, तिकडे मी खूप सारा लसूण ठेचून घेतलेला आहे. बाबा पण आलेले, तर बाबांना म्हणलं आंघोळ करून घ्या, म्हणजे लवकरच स्वयंपाक करते. बाबा आणि मावशी जेवण करतील आणि मावशीला बाबा घेऊन सोडणार आहेत बस स्टँडपर्यंत. कारण आता दिनेश पप्पाही गेलेले सकाळी लवकर, ते वेळेत येत नाही, त्यांचा वेट करणं व्यर्थ आहे, लवकर येत नाही. म्हणून बाबाला म्हणलं की तुम्हीच घेऊन सोडा तिथवर. इकडे शेवग्याची शेंग वरला टाकलेली आहे, म्हणजे डाळी टाकलेली, एक शिटी देऊन घेतली, शेंग परफेक्ट शिजलेली आहे. तर ताटलीत काढून घेतली आणि इकडे भाजीची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे, बघू शकता. तयारलाच वेळ लागतो. आणि इकडे बाहेर मध्ये माझ्या जरा का होत आहे, तर बाबांना तीळ टाकायचे. तिथं खाली जे फ्लॅट आहे तिथं बाबांनी रान तयार केलेलं आहे. आता पेरणीच्या दिवसात पण पाऊस काय पडेना, फक्त हवा आहे आणि भयानक ऊन आणि गरमी. जशी उन्हाळ्यात गरमी असते ना, भयानक उन्हाची गरमी, तशीच गरमी होत आहे. तरी पण बाबा पाणी वगैरे देऊन ते तीळ टाकणार आहे. तर तीळ दिलेले आहे बाबांना कवरमध्ये टाकून. तर मध्ये बाहेर माझ्या जरा सुरूच आहे, त्यांना काय पाहिजे, यांना काय पाहिजे, सगळं बघायचं असतं ना. असं नाही की एकच काम धरून बसावं आणि संघ किचन मध्ये सगळीच कामं होत असतात. तर इकडे बोर चालू करून अगोदर मी हंडे भरून घेतलेले आहेत. आणखी देवपूजा झालेली नाहीये, पण पाणी मी भरून घेतलेलं आहे. आता ठेवलेली इकडे कढई आणि एकीकडे मी पातेला ठेवलेलं आहे, म्हणजे वरण आणि भाजी संघ फोडणी द्यायचे. तर दोन्ही म्हणजे पातेल्यामध्ये तेल घेतलं आणि कढईमध्ये तेल घेतले 2-2 चमचे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडती आहे तोपर्यंत मी इकडे जिरं टाकलेले पातेल्यामध्ये. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकलेला आहे, थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे, म्हणजे टेस्ट छान येतो वरणाला. परतून घेऊया. तोपर्यंत कढईमध्ये मोहऱ्या टाकलेल्या आहेत मी, ते छान तडतडतात तोपर्यंत मी फोडणी तयार करते. म्हणजे किचनमध्ये संघ कामं केली ना, आपली कामं झटपट होतात आणि थोडासा वेळ आपल्यालाही भेटतो स्वतःसाठी. नाहीतर दिवसभर फक्त किचनमध्येच राहा आणि बाकींच्या आवरा, स्वतःसाठी वेळच भेटत नाही, असं होतं. इकडे वरणाला मी फोडणी टाकलेली आहे, म्हणजे फोडणी तयार होत आहे तोपर्यंत इकडे कढईमध्ये जिरं मोहरी जी टाकलेली होती ना, ती छान तडतडली आहे. नंतर हळदी पावडर टाकली आहे थोडीशी आणि जी पालेभाजी मी चिरून ठेवलेली ती टाकून मी परतून घेतलेलं आहे. तसं तर अगोदर कढई भरलेली दिसत होती, पण जसं मी परतत गेले तसं ती कमी झालेली होती. आणि इकडं फोडणी तयार झाली आहे वरणाची, त्यामध्ये मी शेवग्याची शेंग टाकली, धना पावडर, हळदी पावडर टाकलेला आहे. तर मस्त अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये मिक्स केलेलं वरण टाकू. तर वरण पण बनलेलं आहे इकडं.
आणि याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवते. तर तांदूळ इकडे निवडून घेतले, फटकून निवडून घेतलेले आहेत. म्हणजे बघू शकता संग संग तिन्ही कामं होत आहेत. इकडं भाजी, वरण, तिकडं भातासाठी मी तांदूळ धुवून घेत आहे. इकडे भाजी टाकलेली आहे मी फोडणीमध्ये आणि परतून घेतली. बघू शकता भाजी जसं मी परतत गेली तसं एकदम थोडीशी झालेली आहे. अगोदर कढई भरली होती टप्प, मला वाटलं या कढईमध्ये भाजी बनणारच नाही, पण खूप थोडीशी झालेली होती. आणि नंतर मी वरणावरती आणि भाजी कोथिंबीर टाकलेली आहे चिरलेली आणि छान परतून घेत आहे. आणि थोड्या वेळ छान भाजी सॉफ्ट होईपर्यंत मी इकडे परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये मसुरीची डाळ. तर जास्त टाकायची नाही, फक्त मुठभर मी मसुरीची डाळ टाकलेली आहे बघू शकता, किंवा मुगाची डाळ टाकू शकता आवडीप्रमाणे. मसुरीची डाळ ना झटपट शिजते, मुगाची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. त्याचा डाळ टाकून मी परतून घेतल्यानंतर टाकूया मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हिरवी मिरची असली तर ते टाकू शकता, फ्लेवर छान येईल अशा भाजीमध्ये. हिरवी भाजीमध्ये ना हिरवी मिरची पेस्ट टाकायची. पण मिरच्या आणलेल्या आहेत, पण आता मिरच्या भाजणं वाढणं वेळ झाला होता म्हणून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, परतून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि झाकून ठेवले. म्हणजे सुकी भाजी बनणार म्हणून मी फक्त 1 कप पाणी टाकले, जास्त नाही. वरणाला पण उकळी आलेले, गॅस बंद केला. आता संग संग तांदूळ धुवून घेते. आमच्या डबल पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे आणि भाती बनत ठेवते. तर अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्ण स्वयंपाक करून घेतला, कारण मावशी जाण्याची घाई गडबड होती ना. दररोज पण असाच प्रकार आहे, सकाळी 9 वाजेपर्यंत मला टिफिन रेडी करायचं असतं, त्यामुळे लवकर लवकर मी स्वयंपाक करत असते. कारण एक वेळा स्वयंपाक झाला की मग सगळे घेऊन जिकडे तिकडे जातात, मग सगळे आपली कामं दुसरी आवरायला आपण फ्रीच असतो. आणि तसं तर आता सगळ्या ताईंची अशी धावपळ होत असेल, कारण आता शाळा सुरू झालेली आहे. सगळी मुलं शाळेत जाणार आणि नेऊन सोडण्याची एक वेगळी ड्युटी असते आणि सगळ्या ताईंना, तर ते पण ड्युटी आता चालू झालेली आहे. तर खूप धावपळ होत असेल सगळ्या ताईंची. तर असं करा, थोडीशी तयारी रात्री करून ठेवा, म्हणजे उद्या काय भाजी देणार, टिफिनला काय देणार, नियोजन करून ठेवल्यानं आपली कामं खरंच बघा सोप्या पद्धतीने होतात. कारण विचार करण्यामध्ये भरपूर वेळ जातो, आणि जर आपण तयारी आणि विचार करून ठेवला की सकाळी काय बनणार, तर उठल्यानंतर झटपट आपण ती कामं आवरतो, विचार करण्याची गरज नाहीये. अगदी कमी वेळात आपली सगळी कामं सुरळीत होतात. कारण दररोजची धावपळ आता खूप चालू झालेली आहे सगळ्यांची. आता आता दीपक मिश मोठे झाल्यापासून मला टेन्शन नाहीये, कारण जे रेग्युलर होतं तसंच रेग्युलर प्रमाणेच माझी कामं होत आहेत. पण आता खूप दिवस झाला, आता मुलांना शाळा सुट्टी आहे, म्हणजे 1-1.5 महिन्याची सुट्टी होती, आता शाळा सुरू झालेली आहे. सगळ्या ताईंची धावपळ सुरू असेल. इकडे कालचं दूध ठेवलेलं होतं, तर साय छान आली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे, आणि गंज पण भरलेला आहे आता साईनं. तर आज मला लोणी पण काढायची आहे. खूप सारी कामं आहेत जी दिवसभरात मला आवरायची आहेत. साय काढून फ्रीजमध्ये ठेवली आणि दूध मी गरम करायला ठेवलं. आणि इकडे बघू शकता मस्त अशी सुकी भाजी बनलेली आहे पाल्याची, तर तुम्हाला दाखवते मी जवळून. आणि खाण्यासाठी खूप टेस्टी भाजी बनलेली होती, असं नाही की खावंच वाटलं नाही, असं काही नाही आहे. अंगाला तर चांगली राहते आपल्या शरीराला, पण खाण्यासाठी खूप चविष्ट बनलेली होती. कारण याला मी लसूण टाकून बनवलं ना, जे लसणाचा टेस्ट असतो ना, ते भाजीमध्ये फोडणीचा छान उतरलेला होता आणि खूप टेस्टी भाजी झालेली होती. इकडे भाजी मी उतरावून ठेवलेली आहे, वरण उतरावून ठेवलेलं आहे, आणि इकडे कुकरला भात बनत आहे तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलं आणि किचन मी स्वच्छ करून घेतलं. हे जे गॅस आहे ना, मी तिकडे ठेवले, थोडंसं सरकवलेलं आहे, त्यामुळे तिकडे स्पेस खूप कमी राहिलेला आहे बेसिनकडे. तरी पण जमतं, परफेक्ट जमत आहे. कारण जे स्वयंपाक असतो ना, मी किचन काउंटरच ठेवत आहे. अगोदर मी खाली ठेवायचे आणि खूप स्पेस राहायचं किचनमध्ये, अजिबात यायला जायलाही रस्ता सुद्धा राहायचा नाही, इतकं स्पेस, म्हणजे इतकं हे होत होतं, पसाऱ्यानं भरून जात होती किचन. पण आता नाही, आता सगळं जे स्वयंपाक असतो, जी पसारा असतो थोडाफार, ते किचनवरती राहतो. कारण थोडासा स्पेस मी जास्त करून घेतलेला आहे, कारण गॅसची चूल मी थोडंसं इकडे वळलेली आहे बघू शकता तुम्ही, म्हणून तिकडे स्पेस कमी झालेली आहे. ठीक आहे, थोडंसं भांडे घासायचं अडचण वाटत आहे, पण परफेक्ट आहे. तर इकडं मी आता ज्वारीच्या भाकरी बनवून घेते. तसं तर चपात्या बनवल्या तरी पण या भाजीसोबत छान लागतात, पण आपल्या घरी कसं सगळ्यांना ज्वारीची भाकर खूप आवडते. तर लोखंडी तवा ठेवलेला आहे, तवा छान गरम झालेला आहे. आता भाकर थापून मी तव्यावरती टाकली. भाकर छान गरम झाल्यानंतर, म्हणजे तवा तर छान गरम झालेला होता, पण थोड्या वेळाने मी पाणी फिरवलेलं आहे आणि हवा येत आहे. मावशीला तेच म्हणाले की आता दार बंद करावं लागणार आहे. तुम्ही म्हणत होता ताई तू स्वयंपाक बनवतोस, तुला गरमी होत नाहीये का? पण काय करणार, का ऑप्शन असतं आपल्याकडे. स्वयंपाक तरी गरमी असो, थंडी असो, कसंही वातावरण असो, स्वयंपाक तरी लागणार आहे. मग काय करणार आहे, आता गरमी होत आहे, खूप गरमी होते, आणि दार लावल्यानंतर अशी गरमी होती की हवाच कुठूनही येत नाहीये. पण काय करणार, माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. काय करणार, स्वयंपाक तरी लागतोच. तर इकडे मी भाकरी बनवत आहे, संग संग जेवायला पण वाढत आहे, कारण मदतीला कोणी नाही ना, जीही धावपळ होते ना, एकटीचीच होत असते. जर मी भाकरी बनवत असलं आणि एकाला दोघी असलो ना, तर एक जण भाकरी बनवायचं, एक जण जेवायला वाढायचं, अशी कामं होतात. पण काय करणार, ना विलाज आहे, जी करायची धावपळ एकटीला करायची आहे. इकडे जेवायला वाढलेले बाबाला आणि मावशीला मस्त अशी ही सुकी भाजी, जी पालेभाजी आहे ते बनवलेले, शेवग्याचं वरण, भात आणि गरमागरम ज्वारीची भाकर.
आणि सोबत लोणचं पण दिलेलं आहे. बाबा लोणचं खात नाही पण मावशीला दिलेलं आहे. तर इकडे मावशीचं बाबाचं जेवण होत आहे. तोपर्यंत मी सगळ्याच भाकरी बनवल्या आणि तवा ना जास्त वेळ गरम राहतं म्हणून मी पातेलं ठेवले दुधाचं, म्हणजे दूध गरम होत राहील त्यावरती. आणि इकडे घेतलेले मी तांदूळ, म्हणजे आता मावशी थोड्या वेळा जायला निघतील तर मावशीची ओटी भरण्यासाठी मी इकडे तांदूळ काढून घेतले. तसं तर आता धोंड्याचा महिना संपलेला आहे, तरी पण मावशी जात आहेत आणि मावशी जेव्हा येतात तेव्हा मी ओटी भरूनच पाठवते. तर इकडं तांदूळ घेतलेले आहेत, सुपारी खोबरं घेतलेलं आहे, पंचपाळ आणि 500 रुपये घेतलेले आहेत आणि साडी, दस्ती, टोपी, ब्लाऊज पीस हे घेतलेले आहे ओटी भरण्यासाठी. तर मावशीची ओटी अगोदर भरते. मावशी म्हणत होत्या नको, जेव्हा आलं तेव्हा ओटी भरते, जेव्हा आलं तेव्हा साडी करते, नको म्हणत आहेत, पण मला पण ठीक वाटत नाही. आणि मावशीला अशा हलक्या फुलक्या साड्या घालायला छान वाटतात, म्हणजे जास्त वजनदार अशी हेवी साडी मावशी घालत नाही. तर जशी साडी मावशी नेसतात तशी साडी मी नेसत आहे. तर साडीला मी हळदी कुंकू लावलेला आहे आणि मावशीला पदर पांघरला. मी म्हणले नेसा, पण मावशीला दम लागत आहे, म्हणत आहे तर साडी नेसायचं हे नाही, मन नाही आहे, जी साडी अंगावर आहे ती असू दे, मी कसंही घालून, मी घरी गेल्यानंतर साडी घालून नाही, तुला फोटो काढून पाठवून दे. तर ठीक आहे म्हणजे घरी गेल्यानंतर निवांत घाला. तर इकडे साडी मी पदर पांघरलेला आहे, ओटी भरलेली आहे, 500 रुपये दिलेले आहेत आणि मावशीचे पाय पडलेले आहेत. तर झालेले मावशीची ओटी भरून एक कवरमध्ये आता सगळं पॅक करून देते. आता मावशी थोड्या वेळात जायला निघतील म्हणत आहेत. एसटी जाईल सुरू आहे त्यांचं. तर मला 9 वाजता एसटी आहे. तर आता 8:30 वाजले, तर आणखीन अर्धा तास आहे बाकी. तसं तर मावशीमुळेच मी सगळी कामं झटपट आवरली आणि माझी कामं झालेली आहेत. आता आणखीन देवपूजा मी केलेली नाही आणि आज मला ब्रेड सँडविच बनवायचं आहे. तर यांना मी ब्रेड आणण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आता ब्रेड सँडविच बनवते, कारण यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं, पण यांच्यासाठी आज रविवार आहे. तर यांच्यासाठी ब्रेड सँडविच, सुशेला हे सगळं मला बनवायचं आहे. तर इकडं सगळं भरलेलं आहे आणि पापड पाहिजे होते मावशीला. मावशी म्हणत होत्या पापड मला खाऊशी वाटतात, म्हणजे कधी अधून मधून छान लागतात ना, तर मी इकडे पापड देत आहे. तसं तर आता सगळे पापड वरती ठेवलेले आहेत, खाली फक्त या डब्यामध्ये थोडेसे मी काढून घेतलेले होते, म्हणजे सणावारला तळण्यासाठी. तर हेच पापड मी मावशीला सगळे पॅक करून देत आहे. तसं तर जास्त वजन त्यांना नेता येत नाहीये, पिशवीत थोडेसेच बसणार आहेत म्हणून एका कवरमध्ये मी सगळेच पापड मिक्स केले. जसं ह्यामध्ये कुरडे आहेत, तांदळाचे पापड आहेत, साबुदाण्याचे पापड आहेत, म्हणजे मावशी एकादशीचा उपवास करतात, त्यामुळे सगळी ही पापड मी दिलेली आहेत, जे फराळीला वगैरे चालतात अशी. तर पापड इकडे पॅक झालेले आहेत, आता पिशवीत पॅक करून देते. मावशी म्हणत थोडेसे दे सुरू आहे त्यांचं, तर थोडेसे दिलेले आहेत. तर हाच होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल तुम्ही लाईक करत नाहीये, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे, तुमच्या कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर मावशीचा आवरून दिलेला आहे आणि बॅग घेऊन आता मावशी जात आहे. थोडंसं सुनं वाटत आहे, म्हणजे 3-4 दिवस जर मावशी होते ना छान वाटत होतं, दिवसभर बोलण्यावर राहतात ना, छान वाटत होतं, मन लागत होतं. जसं की मी घरात एकटीच फिरत असते ना, कोणीतरी आलं ना मला खरंच खूप छान वाटतं, असं वाटतं की त्यांना इथंच ठेवून घ्यावं. आता मावशी जात आहेत, म्हणत आहे 2 दिवस पूजाकडे राहते. तर ठीक आहे म्हणलं जावा. तर मावशी जात आहेत, बाबा पण समोर आहेत. तर बाबा आणि मावशी गेलेले आहेत, आता बस स्टँड पर्यंत बाबा गेलेले आहेत. तर झालेले सगळं आवरलं, सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे. आता बाहेरचं मेन गेट पण मी ओढून घेत आहे, म्हणजे कामाच्या घाईत झालंच नाहीये. तसं तर बाहेरची कामं आवरली पण गेट ओढलेला नव्हता. तर झालेलं बघू शकता, वातावरण खूप भयानक हवा आहे. हवा अशी असते ना, वैताग येत आहे, हवा खूप असते. त्यामुळे आई म्हणते की आमच्या घरी गरमी होते, पण मला गरमी तर होत नाही, पण हवा इतकी आहे की वैताग आलेला आहे हवाचा, जाऊन जात आहे. तर असं आता मी ब्रेड सँडविच बनवते. तर कशा पद्धतीने बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय.